सिनियर नेते आहेत, शेवटी एवढे सिनियर ओबीसीचे नेते, त्यांना कशामुळं थांबावं लागलं असेल, कदाचित ॲडजस्टमेंटला कुठं अडचण आली असेल म्हणून थांबावं लागलं. पण नाराज हे लोकांमधूनच सारखं नाराज सांगितलं जातं. बाकी प्रत्यक्ष भुजबळ साहेब कार्यक्रमांमध्ये येतात. आमच्या दर मंगळवारी ज्या बैठका होतात त्याच्यात भुजबळ साहेब येतात. आता एवढ्यात मध्यंतरी कुठंतरी आउट ऑफ होते म्हणून आले नव्हते. नसेल तर मंगळवारी दादांच्या देवगिरीवर सगळ्या आमदारांची मंत्र्यांची एक बैठक असते तेव्हा भुजबळ साहेब येतात. ते कोर कमिटीत आधी घेतले, मग कोर कमिटीत आता घेतलं 6 दिवसांपूर्वी आरोप आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. पण आरोपाला जर डायरेक्ट तर मग तर अशा पद्धतीने प्रत्येकावर एक आरोप. आता कोकाटे साहेबांवर आरोप झाला आहे, त्यांचाही राजीनामा. आमच्यावर आरोप झाला, त्यांचाही राजीनामा. तो राजीनामा सिद्ध नाही झाला. राजीनामा हा जर ते त्याच्यात आढळले तर राजीनामा द्यावाच लागेल. पण असं उपसूट राजीनामा कसं चालेल आहे ना? हो ना, मग अपिलात गेले म्हणजे आहेच ना त्यांच्याजवळ साध्य. आणि एक सांगतो मी, एवढ्या दिवस कोकाटे साहेब कार्यरत होते, आमदार होते, फक्त मंत्री नव्हते, आमदार होते. एक मिनटं, आमदार होते, वेगवेगळ्या पदांवर काम केलं त्यांनी. तोपर्यंत ही बाब कोणाच्याच लक्षात नाही आली आणि मंत्री झाल्यानंतरच कशी काय बरोबर 25-30 वर्षानंतर लक्षात आली. कोर्टाला नाही, ज्यांनी हे काढलं असेल. नाही, कोर्टात होतं ना, न्यायप्रविष्ट होतं. 25 वर्षानंतर असं कुठं होतंय? न्यायप्रविष्ट त्यांना भोगे साहेब त्यांना